तेवढंच पुण्य वाढेल मामा, काय तेवढंच पुण्य आमच्या पदरी पडेल. तर मामाला राग आला आणि मामा म्हणतात, हे काय म्हणलास रे, काय काय म्हणलास, मी काय पुण्य वाटप करणार का? पण पुण्य वाटप करायचं का वाटप केंद्र काढलं का मी इथं? पुण्य वाटप करण्यासाठी का मी वाटप केंद्र काढलेलं का पुण्य वाटप करण्याचं केंद्र काढले का मी? नाही मामा, तसं नाही म्हणतोय. तेवढंच तुमची संगत आणि सेवा आमची सोबत घडली आणि आम्हाला संगत लाभली, तेवढंच आमचं काहीतरी भाग्य आमच्या पदरात लाभलं. अरे होय बा, मी तेच म्हणतोय की बाबा, अरे तुला पुण्य कमवायचं ना, तुला पुण्य कमवायचं ना, मग एखादी देवाचं गाणं म्हण की. काय म्हण? एखादी देवाचं गाणं म्हण, गाणं, तर तुझ्या पदरात पुण्य प्राप्त होईल. पण ते मामाला म्हणा, मामा गाणं म्हणू की? अरे होय की, म्हण की मग देवाचं गाणं एखादी. मग त्यावेळेस मामाच्या सोबत ते भजनी मंडळ भगवंताबद्दल गुणगान गात मामाच्या सोबत पावलं टाकत चलत आणि चालायला लागली. आणि मामा सुद्धा त्या दिंडी सोहळ्याबरोबर मामा 4 पावलं त्यांच्या सोबत चालायला लागली. मग त्या दिंडी सोहळ्यात जायचं तर पुढे मुक्काम होता, पण त्याने पुढे मुक्काम करण्याच्या ऐवजी बाळूमामाच्या मुक्कामावरच त्या दिवशी मुक्काम केला तिने. आणि रातभर बाळूमापाशी आणि मामाच्या दरबारात त्याने भजन केलं, समाधान भजन केलं. आणि त्यावेळेस त्यानं संध्याकाळी सगळ्यांना जेवण केलं. मामाला आपल्या तळावर सगळ्यांना जेवण बनवलं, जेवण पोटभर केलं. आणि त्याने खरोखर थंडीचा वेळ होता म्हणून त्यासाठी सगळे शेकोटीच्या अवतीभोवती बसलेले होते. आणि त्यावेळेस मामाला ते काय मामा म्हणतात, अरे बाबा, पांडुरंगाची सेवा भक्ती करावी, तुम्ही पांडुरंगाकडे चालवणं आनंद आहे. तर त्यावेळेस मामाचे जे भजनी मंडळ होते ते पांडुरंगाचे भजनी मंडळ होते. कारण ते भजनी मंडळ मामाला कळते, मामा आम्ही चला पांडुरंगाला, तुम्ही बी चला की पांडुरंगाकडे, तुम्ही बी चला आमच्यासोबत पांडुरंगाकडे. त्यावेळेस मामा हसले आणि हसत हसत मामा म्हणतात, हे मी जर पांडुरंगाकडे आलो तर तुझ्या एकल्या पांडुरंगाला माझ्या मेंढ्या राखणं होतील का रे? तुझा पांडुरंग माझ्याकडे येतोय, माझ्या दरबारात तुझा पांडुरंग मेंढ्या राखण्यासाठी येतोय. आणि मी जर पांडुरंगाकडे आलो, मी जर तिकडे पंढरपूरला गेलो तर त्या पांडुरंगाला मेंढ्या एकलेला राखणं होतील का? तो रडल की, तो रडल पांडुरंग एकला, तो त्रासून घेईन रे बाबा. म्हणून मला काही येणं होत नाही, कारण तो पांडुरंगच माझ्याकडे येतो. असं मामा आपल्या त्या भक्तांना सांगायला लागले, रे बाबा, पांडुरंग माझ्यापाशी येत असतो, माझ्या बकऱ्या शेळ्या मेंढ्याचे राखण करतो, रातभर माझ्याशी गप्पा मारतो, भजनाचा आनंद घेतो, दुसऱ्या दिवशी प्रसाद घेऊन माझ्या द्वारातून निघून जातो. असं मामा त्या भक्तांना सांगायला लागले. तेव्हा सगळे भक्त मामा अरे मामाला नमस्कार केला. संध्याकाळी मामाला गप्पा मारून झोपी गेले. आणि सकाळच्या पर्यंत दिंडी सोहळ्यातली लोक कारण आपल्या दिंडीच्या खरोखर पंढरपूरच्या दिशेनं आपलं हळूहळू नामचिंतन करत करत ते आणि पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली. कारण एक लक्षात ठेवा, कारण बाळूमामा म्हणजे नुसतं बाळूमामा दिसतो हे आपल्याला काय वाटतंय, मामा एक मानवी स्वरूपात आहे. आपल्याला कळतंय की बाळूमामा हा मानवी स्वरूपात आहे, मामा मानवी आहे. आपल्याला कळतं की बाळूमामा हा प्रति पांडुरंग कसा होऊ शकतो, प्रति महादेवाचं स्वरूप मामाचं कसं होऊ शकतं, प्रत्येकाने खरोखर राम प्रभूचं स्वरूप कसं होऊ शकतो, एक आपल्या मनातलं अनुमान आहे. आणि अनुमान जोपर्यंत बाजूला तुम्ही काढत नाही तोपर्यंत देव कळत नाही. एकदा श्री सद्गुरू संत बाळूमामा ह्या प्रत्येकाला आपल्या फिरत होते. आता मगाशी काय तुम्हाला सांगितलं बघा, देव मला जरा कळाला का नाही, कारण मी देवाच्या डोसक्यावर जाऊन बसतो. देव जरा कळाला का नाही, मी देवाच्या डोसक्यावर जाऊन बसतो. पण आपल्याला कळत नाही की देव कळणं कठीण आहे. त्याच्या स्वरूपाचंही महत्व कळत नाही आपल्याला, त्याच्या चारित्र्याचंही महत्व कळणार नाही. पण देव काय करू शकतो याची खात्री आपल्याला नसते. पण तरी आपल्याला नॉर्मल देव कळाला की आपण देवाच्या डोसक्यावर
बसत असतो. कारण एकदा मंडळी खरोखर बाळूमामा आपल्या बकऱ्या घेऊन चालणी करत होते आणि एका पती पत्नीला मूल बाळ नव्हतं. मग ते पती पत्नी मामाकडे आलं. मामानं खरोखर त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना मामानं मूल बाळ दिलं. मग मामाची भंडारा उत्सव यात्रा होती. मग भंडारा उत्सव यात्रेमध्ये मामा एक क्वाट गादी होती मामाची कायम, आणि त्या क्वाट गादीवर मामा वास्तव्य करायचे कायम. मग एवढा वेळा ती माऊली मामाची यात्रा आहे म्हणून मामानं खरोखर आपल्याला मुलबाळ दिलं, म्हणून ती माऊली खरोखर आपल्या बाळाला घेऊन मामाच्या यात्रेला आली. आणि मामाच्या यात्रेला याच्यानंतर मामानं रातभर त्यानं मामाची संगत केली. दुसऱ्या दिवशी प्रसाद घेऊन ती एकादशच्या निमित्ताने तिने मुक्कामाला मामाच्या तळात थांबली. आणि आता दुसऱ्या दिवशी महाप्रसाद घेऊन ते जाणार होते. एवढा बाळूमामा कामानिमित्त खरोखर कारण बाहेर गेले होते आणि आपल्या भक्तांमध्ये बकऱ्यांमध्ये इकडे तिकडे मामा आपल्या कामानिमित्त फिरत होते. जी क्वाट गादी होती की नाही, जी क्वाट गादी, त्या क्वाट गादीवर त्या माऊलीनं काही विचार केला. कारण ते लेकरू रडत होतं आणि ते लेकरू झोपीला आलं होतं. कशाला? ते लेकरू झोपीला आलं होतं. मग लेकरू झोपीला आल्यामुळं मग तिने विचार केला, माय आता लेकरू कुठं झोपीला लाव. मग त्या माऊलीनं काय केलं, ते लेकरू घेतले, लय रडायला लागले. आता झोपीला आले, माय कुठं झोपू घाला, कुठं झोपू घाला. तिनं ती लेकरू घेतली, मामाचे जे क्वाट गादी होते त्या क्वाट गादीवर झोपू घातली. तिच्या मनात काय, बाळूमामाचं लेकरू आहे, ती मामानं दिलेलं ते लेकरू आहे. आशीर्वादाचं, कोणाच्या आशीर्वादाचं आहे लेकरू? ते कोणाच्या नवसाचं आहे? मामाच्या. मामा काही करतोय का त्याला? काही करणार नाही. मामाच्या नवसाचा आहे, मामाचा आशीर्वाद आहे. मग मामा त्याला काय करू शकतो? आपल्या डोक्यात येड असते त्या थोडं. त्या येड्याच्या भावनामध्ये त्या माऊलीनं लेकरू घेतलं आणि मामाच्या क्वाट गादीवर ठेवलं, झोपू घातलं आणि मामा बाहेरून आले. आणि मामानं पाहिलं, अरे लेकरू कोणाचं आहे रे? हे लेकरू कोणाचं आहे? असं मामानं चौकशी केली. आणि ती माऊली मामाकडे म्हणजे, मामा हे माझं आहे लेकरू, पण तुमच्या नवसाचं आहे मामा. तुमचंच आहे की आशीर्वादाचं मामा? अरे बाबा, माझ्या आशीर्वादाचं आहे, खरं आहे. अरे पण ही जी गादी आहे ती अग्नीची गादी आहे. कोणती? ही अग्नी आहे. आणि त्या अग्नीच्या गादीवर तू कशाला हे लेकरू ठेवलीस? तू कशाला ठेवलीस? ही अग्नी आहे, त्या अग्नीमध्ये तू कशाला ठेवलीस? अरे हे संन्यासाचं आहे, ते पावणारं नाही किंवा कोणाला समाधान ठेवणारं नाही. कारण ते सर तू हे लेकरू कशाला ठेवलीस बाई? असं मामा त्या माऊलीला सांगायला लागले. आणि अगोदर उचल दिला त्या लेकराला, उचल 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 पटपट उचल. तर असं लेकरू उचललं आणि उचलल्याच्या खरोखर मामा आपल्या कार्यामध्ये मग्न राहिले. आणि त्या माऊलीनं खरोखर प्रसाद घेतला, आपल्या घराकडे निघून गेली. तिला काही वाटलं नाही. आणि बघता बघता घरी आल्याच्या नंतर काही दिवसाला बघता 2 ते 3 महिन्याला ते लेकरू आजारी पडलं. आजारपणामध्ये म्हणता ते लेकरू 6 महिन्याच्या अगोदर ते लेकरू मरण पावलं. म्हणून त्याच्यासाठी देवाची संगत किती, अरे केवढ्यापर्यंत केली पाहिजे, कशी केली पाहिजे हे शिकलं पाहिजे. आपण कसं वागलं पाहिजे. कारण जोपर्यंत अधिकार आपण कयावर जर गाजवत असेल ना, ती घंटी आहे, ह्या घंटीवर जर आपण जर अधिकार गाजवला तर तो अरे अधिकार चालून घेत नसतो. कारण ह्या घंटीवर अधिकार कोणाचा आहे? तर जगाच्या मालकाचा अधिकार आहे. तुमचा आमचा अधिकार त्याच्यावर नाही. हे आपण समजून राहिलं पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी आज हा बाळूमामाच्या दरबारात येणारा सेवेकरी असेल, भक्त असेल, कोणी असेल, जो सेवेकरी, त्याला माहिती नाही की आपल्याला अधिकार कोणाचा आहे? त्या जगाच्या मालकाचा अधिकार आहे. मग त्या जगाच्या मालकाचा अधिकार आपल्यावर, तर आपण त्या अधिकारानुसार वावरलं पाहिजे, राहिलं पाहिजे, त्या अधिकारात आपण चाललं पाहिजे. किंवा आपल्यावर एखादा कोणी माझा नातेवाईक आहे, माझा ओळखीचा पारखीचा आहे, पण त्याच्यावर अधिकार गाजविल्यानं चालत नाही. ते आपण समजून घेतलं पाहिजे की बाळूमामाच्या दरबारात आल्याच्यानंतर अधिकार
कुठं गाजवावं कुठं गाजू नाही हे कळालं पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी बाळूमामा एवढा सोपा देव नाही. आजही बाळूमामा ज्यावेळेस होते ना त्यावेळेस मामानं समान घेतल्यास अनेक लोक मामासोबत राहिलेले, मामाच्या संगतीत वावरलेले, ते लोक मामाला जवळून पाहिलेले लोक बाळूमामावर अधिकार, नंतर मामानं समाधी घेतल्यास मामावर अधिकार चालवायला लागले. त्यांना मामानं अधिकार चालू दिला नाही. अधिकार कुठं चालवावं कुठं चालू नाही हे कळालं पाहिजे. कसं बसावं कसं बोलावं हे सुद्धा कळालं पाहिजे. निस्ता देव कळाला म्हणून देव पावत नसतो. त्या देवाला पावन कसं करून घ्यायचं असतंय, आपल्याशी देवाला कसं करायचं हे शिकलं पाहिजे. एक ध्यानात ठेवा, आपण लग्न झाल्याच्या नंतर, लग्न मुलीचं आणि मुलाचं लग्न झाल्याच्या नंतर मुलीला कळतं की आपल्या मालकाला आपण कसं आपल्याशी करावं, तसं देव सुद्धा आपल्याशी कसं करावं हे शिकलं पाहिजे. आणि त्या ज्या मुलीच्या मालकाला वाटतं की माझी बायको माझ्याशी आणि आपल्याशी कशी करायची, तर हे प्रयत्न करतो ना, तशा पद्धतीनं त्यांना सुद्धा आपण देव आपल्याशी कसा करता येईल हा विचाराने हा प्रयत्न केलं पाहिजे. तेव्हा देव आपल्याशी होतो, फुकट होत नाही. कारण ह्याच्यासाठी परमात्मा, सेवा, भक्ती, भाव, भावनिकता, विश्वास दृढ भावनेने केला पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी माणसानं, कारण ज्यावेळेस श्री सद्गुरू संत बाळूमामा होते ना, ज्यावेळेस बाळूमामा ह्या पृथ्वीला फिरत होते, पण त्यावेळेस म्हणजे खरोखर एक पती पत्नी मामाकडे आलं होतं. आणि ते पती पत्नी मामाकडे जोड पालं होतं. त्यांना लग्न कार्य नव्हतं, म्हणजे लग्न कार्य झालेलं होतं पण त्याला संतती प्राप्त अजिबात नव्हती, संततीच नव्हती त्याला प्राप्त. पण ते दोघं पती पत्नी मामाकडे आलं की नाही, मामा 100% काम करतो हे सगळ्या जगाला माहित होतं. ते दोघं पती पत्नी मामाकडे आले, मामाला सांगितले, मामा आम्हाला संतती नाही. आणि एक लक्षात ठेवा, कारण आपण मामाचं चरित्र सांगतो मुलीने उग सांगत नाही. परिपूर्ण त्या भगवंताच्या चारित्र ग्रंथामधलं पूर्ण जे मामानं लिखित केलेलं आहे, कारण ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तर मंडळी खरोखर हे अनेकाला वाटतो, कारण त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा बाळूमामाचं परिपूर्ण चारित्र वाचायचं, ऐकायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर मामाचा ग्रंथ वाचा. त्यावेळेस मामाकडे, मामा कळणं सोपं नाही हो, बाळूमामा कळणं सोपं नाही. आजपर्यंत कोणाला कळला नाही. एक लक्षात ठेव, स्वतःच्या आई वडिलाला बाळूमामा कळाला नाही, स्वतःच्या भावांना बाळूमामा कळाला नाही, मामा हा मामाच्या नातेवाईकाला बाळूमामा कळाला नाही. तर तो मामाला कळण का? ज्या आईच्या गर्भातून 9 महिने 9 दिवस मामा राहिले त्या आईला मामा कळाला नाही, तो मामाला कळणार आहे का तो मामा? याचा विचार करायचा की आज आपण बाळूमामाचा कारभार किंवा मामाच्या प्रपंचामध्ये येतो. हा मामाचा प्रपंच आहे आणि त्या प्रपंचामध्ये जर तुमच्या वाचून किंवा तुमच्यामुळं त्या मामाच्या प्रपंचाला कुठं जर त्रास होत असेल ना, तर हा मामा सहन करून गेणारा देव नाही, आजपर्यंत न सहन करून गेलेला देव. कारण हे मामा एवढा सोपा आहे, ज्या माणसामुळं मामाच्याच प्रपंचाला त्रास झाला आणि ज्यांना त्रास दिला आणि जो त्रास द्यायला लागलाय, कारण त्याला मामा अनुभव 100% देत असतो. ध्यानात, कारण विचार करा, सुटलीचा तोडा आलू देत नाही, त्रास देणारा सोडून का देणं? सोडणार नाही. म्हणून त्याच्यासाठी आपण प्रत्येकानं ठरवायचं की मामाच्या दरबारात आपण येतो, कारण निस्ता बाळूमामाचा भक्त होऊन चालणार नाही, की मामाच्या प्रपंचामध्ये आपल्या हातून काही चांगलं करता येईल का, आणि चांगलं काही वाढवता येईल का, चांगली काही मामाची सेवा भक्ती वाढेल का, याचा विचार केला पाहिजे. आणि त्या विचारानं परमात्मा घडवला पाहिजे. तर मंडळी खरेखर श्री सद्गुरू संत बाळूमामा ज्यावेळेस आपल्या परमात्म्याचं गाडं मामा घेऊन फिरत असताना मामापाशी अनेक अनुभव आगळे वेगळे यायचे. तर त्यावेळेस मंडळी खरोखर मामा प्रत्येकाला समजून सांगायचे, बाबा अरे माझं दरबार म्हणजे एक अग्नीचं दरबार आहे. काय? माझं दरबार म्हणजे एक अग्नीचं दरबार आहे आणि त्या अग्नीच्या दरबारामध्ये वास्तव्य करावं, पण चांगल्या भावनेनं करावं. म्हणजे पती पत्नीचं जोडपं मामाकडे आलं होतं ना,
म्हणजे पती पत्नीचा जोडपा दररोज आणि नेहमी यायचं मामाला म्हणायचं, मामा आम्हाला संततीचा आशीर्वाद द्या मामा. मामा सांगायचे, मामा काही बोलायचे नाही. मामा त्याला एकच सांगायचे, अरे तुम्ही सेवा भक्ती करत राहा रे, तुम्ही देवदेव करत चला, सेवा भक्ती वाढवण्याचा प्रयत्न करा, बघू काय होतंय ते पुढं. मामा त्यांच्या देखत अनेक लोकांना आशीर्वाद द्यायचे, पण त्यांना मामा आशीर्वादच द्यायचे नाही. एक दिवशी दोघं पती पत्नी मामाकडे आले. मामाला म्हणे, मामा तू जगाला देतोस आणि आम्हाला का देत नाहीस, आम्हालाही दिलं पाहिजे. मामानं सांगितलं, बाई ह्या जन्मामध्ये तुझ्या पत्रात संतती नाही. काय? ह्या जन्मामध्ये तुला संतती प्राप्त होणार नाही असं मामानं सांगितलं. म्हणजे दोघा पती पत्नीला चिंता पडली, आता आम्हाला संतती का होत नाही त्याचे कारण आम्हाला कळालं पाहिजे. मामानं सांगितलं, कारण सांगण्यात अर्थ नाही, ह्या जन्मात तुम्ही संतती काही मागू नका. करायची विश्वास असेल तर माझी भक्ती करा, सेवा करा, पण ह्या जन्मात तुम्ही संतती मागायची नाही. त्या माऊलीला मामानं सरळ सांगितलं. म्हणजे दोघं पती पत्नी म्हणले, मामा कस काय होत नाही, काय कारण आहे, आमचा दोष काय आहे, आमचं काय चुकलंय ते सांगा. मामा म्हणले, मी सांगू शकत नाही. ते दोघं पती पत्नी लयच मामाला परत केलं, गावाकडे गेले, परत आले आणि परत आजू त्या माऊलीनं मामाच्या कानापाशी खटखट खटखट लावलंय. खटखट म्हणजे कळलं का काय? खटखट म्हणजे कळलं का? खटखट सारखं, मामा 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 का होत नाही, कशामुळे होत नाही, काय कारण आहे सांगा की लवकर. हे सारखं ती माऊली मामाला सांगितलंच पाहिजे अशा भाषेत मामाला बोलली. मामानं ठरवलं, आता हिला सांगितल्याशिवाय पर्याय नाही. मामानं सांगितलं, बरं असं म्हणतेस, सांगतो, पण एक लक्षात ठेव, मी जर सांगितलं ना तुलाच अडचण वाढणार आहे म्हणून मी गप्प आहे, पण तुला समजत नाही त्याला मी काय करणार. आता तू सांग म्हणतेस ना, सांगूनच टाकतो. मामा थोडे अंतरावर गेले, एका झाडाखाली बसले आणि झाडाखाली बसल्याच्यानंतर मामानं आपल्या सेवेकऱ्याला बोलून घेतलं, सांगितलं, त्या दोघा पती पत्नी जे आहेत ना, दोघं पती पत्नी, त्या दोघा पती पत्नी पैकी फक्त पतीला बोलू नको इकडं, पत्नीला फक्त माझ्याकडे बोलू आणि तू तिच्यासोबत ये. मामानं सांगितलं आणि खरोखर त्या माऊलीनं, त्या मामाच्या भक्ता सेवेकऱ्यानं त्या माऊलीला बोलून घेतलं. मामापासून मामाचा आणि त्यांचा 10 फूट अंतर होता. मामानं सांगितलं, मी जे तुला संतती देत नाही ना त्याच्या पाठीमागं कारण आहे, पण ते कारण मी जर सांगितलं ना तू 1 मिनिट सुद्धा माझ्या समोर थांबत नाही. मामा काय कारण आहे सांगा, तुम्ही सांगितलंच पाहिजे. मामानं सांगितलं, एक काम कर, तुला संतती पाहिजे ना, ज्या लग्नाच्या अगोदर मी जी संतती दिली होती तुला, लग्नाच्या अगोदर जी संतती मी तुला दिली होती ती संतती मला परत आणून दे, मी तुला देतो. काय देवानं सांगितलं, जे लग्न तुझ्या डोक्यावर अक्षदा पडण्याच्या अगोदर जी संतती मी तुला दिलेली होती ती संतती मला दे, मी तुला देतो असं मामानं सांगितल्याबरोबर, कारण त्या माऊलीच्या पायाखालची माती सरकली आणि ती माऊली तोंडामध्ये बोट घालून मामाला नमस्कार केले आणि खाली मान घातली. मामाला शब्द सुद्धा करण्याची हिंमत तिच्यात राहिली. तिने मामाला नमस्कार केले, उठली आणि खरोखर आपल्या मालकापाशी आले. मालकाला म्हणजे चला घरात. मामा का सांगत नव्हते त्याचं कारण असं होतं, कारण जर पती पत्नीच्या देखत मामानं सांगितलं असतं तर त्या माऊलीला तिनं तो मालक अजिबात ठेवून घेतला नसता, थांबून ठेवला नसता, कारण मामा त्याच्या प्रपंचाचा विचार करत होते. मामा सगळ्या गोष्टी राखून चालत होते. तर त्यालाच म्हणलं, त्या दोघा पती पत्नीनं मामाला नमस्कार केला आणि तिथून पुढे ते निघून गेले. पण बाळूमाच्या दरबारात यायचे, पण बाळूमाला तिथून पुढे कधी संतती अजिबात मागितली नाही. कारण भूत भविष्य वर्तमान काळ, काय भूत भविष्य वर्तमान काळ त्रिकाळाचं ज्ञान ठेवणारा तो म्हणजे मामा. पण तुम्ही आम्ही बाळूमामाकडे येतो ना, तुम्हाला मला वाटतं बाळूमामाकडे मी येतोय म्हणजे बाळूमाला काही माहिती नाही. अरे भूत भविष्य वर्तमान काळ संतान देवाला मस्त त्याचं भान तसं. मामा तुम्ही कोण आहोत, कसे आहोत आणि तुम्ही काय करू शकता आणि तुमचा विचार काय येतं आणि तुमच्या पाठीमागचे कर्म काय हे तपासणारा तो म्हणजे बाळूमामा. एक लक्षात ठेवू आणि आपल्या डायरीमध्ये नोंद ठेवणारा तो म्हणजे मामा.
कारण श्री सद्गुरू संत बाळूमामा ज्यावेळेस होते ना त्यावेळेस मामा कोल्हापूरमध्ये मामा गेले होते आणि एक टांगेवाला बाळूमामाचा भक्त होता. कोण? एक टांगेवाला बाळूमामाचा एक भक्त होता. तो टांगेवाला मामाचा निष्ठावंत भक्त होता. मग तो टांगेवाला बाळूमामाची सेवा भक्ती करायचा आणि तो टांगेवाल्याला डोक्याला फेटा होता, फेटा बांधायचा. आणि तो मामाकडे आला ना, मामाला नमस्कार करायचा, मामाचा प्रसाद घ्यायचा, मामाशी गप्पा मारायचा आणि त्याच्यानंतर जाण्याच्या पुढे परत एकदा दर्शन घ्यायचा आणि जाण्याच्या पुढे दर्शन घेऊन मामाला सांगायचा, मामा येतो हा, काय परत येतो हा मामा, असं मामाला सांगायचं. त्यावेळेस मामानं खरोखर एकदा कोल्हापूरमध्ये मामा गरड नावाच्या डॉक्टरच्या घरी मामा थांबले होते आणि त्यावेळेस तो टांगेवाल्याला मामा आले, ही वार्ता कळाली. तो टांगेवाला मामाकडे आला आणि तो टांगेवाला मामाकडे येऊन मामाला नमस्कार केला. मामाच्या जवळ जे प्रसाद भेटला तो प्रसाद स्वीकारला आणि मामाशी गप्पा मारला आणि थोडा वेळ गप्पा मारून तो आता आपल्या कामाला निघून जाण्यासाठी तळमळीत कामाला आणि विचार निर्मिती करून तो मामाला नमस्कार केला, परत एकदा नमस्कार केला. आणि नमस्कार करून त्यावेळेस नमस्कार करता असताना त्याच्या डोक्याचा जरीचा जे फेटा होता, म्हणजे फेटा बांधलेला होता, तो फेटा मामाच्या चरणावर पडला. कुठं पडला? मामाच्या चरणावर पडला. आणि ज्या क्षणी तो चरणावर फेटा पडल्याच्या नंतर कारण त्यावेळेस मंडळी खरोखर मामाला, कारण तो त्या भक्ताच्या मुखातून एकच शब्द निघाला की मामा येतो हा, काय मामा येतो हा. त्यावेळेस मामाच्या चरणावर तो फेटा पडल्याबरोबर मामा कांतात, हे टांगेवाल्या, तुझी आणि माझी भेट आता इथून पुढे ह्या पृथ्वी तलावर होणार नाही. काय? ह्या पृथ्वी तलावर तुझी आणि माझी भेट होणार नाही. इथून पुढे तुझी आणि माझी भेट वैकुंठात होणार आहे. ह्या पृथ्वी तलावर होणार नाही की वैकुंठात होणार आहे. कारण त्यावेळेस त्या टांगेवाल्यानं सांगितलं, मामाला नमस्कार केला आणि तो आपल्या कामाला निघून गेला. पण विचारामध्ये पडला की मामाचा हा शब्द काय निघाला, नेमकं काय तर्क आहे मामाच्या शब्दाला. पण त्याचा तर्क त्याला काही भेटला नाही. बघता बघता तो टांगेवाला 2-3 महिन्याच्या नंतर तो टांगेवाला मरण पावला. टांगेवाला मरण पावला. पण हयातीत होता 3 महिने असताना, 3-4 महिने असताना, कारण त्याला बाळूमामाचं दर्शन पृथ्वी तलावर अजिबात झालं नाही. आणि तो टांगेवाला मरण पावला. आणि टांगेवाल्याला मामानं सांगितलं होतं की तुझं माझं दर्शन आणि भेट ह्या पृथ्वी तलावरीतून पुढे होणार नाही, तुझी माझी भेट आता वैकुंठात होणार आहे. कारण तो 3 ते 4 महिन्यांना अगोदर मामानं सांगितलं रे तू मरणार आहेस, पण त्याला तो शब्द कळाला नाही. म्हणून त्याच्यासाठी भूत भविष्य वर्तमान काळ ह्या त्रिकाळाचं ज्ञान ठेवणारा तो म्हणजे मामा. सकाळ दुपार आणि संध्याकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ, पाताळ पृथ्वी आणि स्वर्ग, आणि बालपण, तरुणपण आणि म्हातारपण, ह्या त्रिकाळाचं ज्ञान ठेवणारा तो मुजिनी मामा. त्या मामाच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही राहतो हे आपलं भाग्य समजा. आणि त्या मामाच्या संगतीत वावरणं म्हणजे आपलं काहीतरी पाठीमागचं, पूर्वजनाचं पाठीमागचं काहीतरी पुण्य होतं. म्हणून आज बाळूमामाची आपण सेवा भक्ती करतो. म्हणून त्याच्यासाठी मी प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करतो, अरे बाळूमामा एवढा सोपा देव नाही. तुम्ही चांगल्या विचारानं, चांगल्या भावनेनं तुम्ही बाळूमामाची आराधना करा. तुम्हाला काहीतरी मामापासून काहीतरी प्राप्त व्हावं ह्या विचारानं तुम्ही मामाची सेवा करा. पण मामाच्या प्रपंचामध्ये आपण वावरत असताना की मामाच्या प्रपंचामधले झाडाचे पानं माफीत बसला तर आपल्या पदरात काही पडणार नाही. कारण मामानं सांगितलेलं आहे, अरे माझ्या दरबारात आल्याच्या नंतर का शुद्ध भावनेनं आणि नीतिमत्तेनं जर माझी सेवाने संगत केली ना, मी तुम्हाला कुठंच कमी पडू देणार नाही. माझ्या कारभारामध्ये जर हवळा डवळ केली ना, हवळा डवळ, तर मी त्याला मात्र 100% मी कोण आहे ते दाखवल्याशिवाय राहत नाही. कारण माझ्या सभिन्यात येऊन कोणी फूट पाहिली ना, फूट म्हणजे कळती का बघा, हा जे मामाचा प्रपंच आहे ना, प्रपंच चालतो.
त्या प्रपंचामध्ये माझ्या प्रपंचामध्ये येऊन कोणी शहाणपणा आणि करत असेल किंवा माझ्या प्रपंचामध्ये येऊन हावला डवळ कोणी करत असेल त्याला मी सोडणारा देव नाही. कारण फुकट त्याला यमपुरी दाखवल्याशिवाय सोडणार नाही. यमपुरी दाखवतो म्हणतो यमपुरी डायरेक्ट. कारण तो म्हणजे नेहमी, कारण मी सोडणारा देव नाही. माझ्या प्रपंचातला मी ठरवेन काय करायचं आणि कसं करायचं ते ठरवणारा मी आहे. जग ठरवू शकत नाही म्हणतोय. अरे जगाचं ठरवणारा मी आहे आणि माझ्या प्रपंचाचं कोण ठरवू शकतोय. कारण मामा काय सांगतोय, अरे हाय की हाय मुंबई हायकोर्ट आहे, हाय की हाय मुंबई हायकोर्ट आहे न्याय निवाडा करण्यासाठी. अरे जगाचा न्याय निवाडा करणारा मी आहे आणि माझ्या धर्माचा न्याय निवाडा करणारा ह्या जगात कोणी पैदा व्हायला पाहिजे म्हणतोय. कारण माझा न्याय निवाडा मी स्वतः करत असतो, तो म्हणजे नेहमी असं मामाला सांगतो. आणि त्या मामाची सेवा भक्ती तुम्ही आम्ही करतोय आपलं भाग्य समजा. तर मंडळी खरोखर श्री सद्गुरू संत बाळूमामा आपल्या दरबारामध्ये कन्या बनवायचे. कन्या मामा नेहमी कन्या बनवायचे. अनेक लोकांना कन्याचं महत्व माहिती नाही. कन्या म्हणजे काय, कन्या म्हणजे काय, कन्यापासून काय होतंय काय होतंय. अनेक लोकांना ही चिंता आहे हो. पण कन्यापासून काय होतंय कन्या खाल्याच्या नंतर. अरे बाबा कन्याचा प्रसाद मामानं सांगितलेला आहे. अरे ज्यानं माझ्या दरबारातला कन्या जास्तीत जास्त ग्रहण केलेला अरे त्याला सुद्धा मोक्षपद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही म्हणतोय. मोक्षपद प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही म्हणतोय. मोक्षपद लोक मोक्षपद प्राप्त व्हावं म्हणून काही करतात, कितीही आराधना करतात, कितीही देवदेव करतात, नाही तेवढ्या तीर्थ ठिकाणी जातात, नाही तेवढी भक्ती करतात, नाही तेवढं दान धर्म करतात, पण मोक्षपद प्राप्त होणं शक्य नाही. पण मामा काय सांगतोय, अरे ज्यानं माझ्या दरबारातल्या जास्तीत जास्त कन्याचा प्रसाद ग्रहण केला ना कारण त्याला सुद्धा मोक्षपद प्राप्त करून देण्याची ताकद या बाळू मामामध्ये म्हणून सांगितलेलं आहे. ती तेवढी ताकद माझ्या कन्यामध्ये आहे म्हणून सांगितलेली आणि त्या कन्याचा प्रसाद उद्या बनतो. कारण मामा दररोज आंघोळ करत नव्हते मंडळी. मामा दररोज आंघोळ करत नव्हते. मामा 15 दिवसाला एकदा आंघोळ करत होते. किती दिवसाला? 15 दिवसाला एकदा मामा आंघोळ स्नान करायचे. आणि तो 15वा दिवस कोणता? तर आज नाही, आज एकादश आहे पवित्र. पण मामा एकादशच्या दिवशी आंघोळ करत नव्हते, तर मामा बारशीच्या दिवशी आंघोळ करायचे. बारस म्हणजे कळाली का? कारण उद्याच्याला मामा आंघोळ स्नान करायचे. 15 दिवसाला ते त्या 15 दिवसाला मामा आंघोळ करायचे. हे मामाचं नित्यनेमाचं कार्य. आणि मामा आपल्या भक्तांना सांगायचे, आपल्या भक्ताला मामा सांगायचे, अरे बाबा आंघोळ स्नान करा, पवित्र राहा, स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करा, चांगल्या विचारानं राहण्याचा प्रयत्न करा, असं मामा सांगायचे. आपल्या भक्तांना उपदेश द्यायचे. त्यावेळेस मामाच्या भक्ताने मामाला विचारलं, मामा तुम्ही आम्हाला आंघोळ स्नान करण्यासाठी सांगता आणि तुम्ही का आंघोळ स्नान करत नाही, तुम्ही का आंघोळ स्नान करत नाही. त्यावेळेस मामा हसले गेला आणि हसत हसत मामा करतात, अरे मला इथं आंघोळ स्नान करण्याची काय गरज आहे बाबा. मला दररोज पहाट 3 पासून 6 पर्यंत माझे भक्तगण मला गंगा स्नान घालतात. कुठं? काशीमध्ये. माझे भक्तगण दररोज मला पहाट 3 पासून 6 पर्यंत माझे भक्तगण गंगा स्नान काशीमध्ये घातले जातील आणि माझे वस्त्र काशीमध्ये चेंज होत असतात. तर मला इथं आंघोळ स्नान करण्याची काय गरज, असं मामा सांगायचे. आता अनेक लोकांना एक प्रश्न पडला असेल, काशीमध्ये कोण आहे? तर काशी विश्वनाथ आहे. आणि काशी विश्वनाथाला घातलेली आंघोळ बाळूमामाला येते म्हणजे हे काय नवलच आहे ना, विचाराने पाचाराची गोष्ट आहे. तर मामा आपल्या भक्तांना सांगायचे आणि खरोखर त्या लोकांना, अनेक लोकांना मामा अनुभवून सुद्धा द्यायचे, जाणून द्यायचे. मामा जाणून खरंच सत्य तिथं आहे. पण बाळूमामा ज्यावेळेस झोपेतून उठले ना तर मामाच्या अंगाला जे कपडे असायचे ते पांढरे शुभ्र असायचे. आताच मामाने कपडे चेंज केलेत का? मामाच्या अंगाला एक सुद्धा डाग सुद्धा नसायचा. आता विचार करा तुम्ही, आम्ही जर एखादी 2 दिवस जर आंघोळ नाही केली आणि 2 दिवस नाही कपडे बदलले तर आपलं कॉलर जे आहे ना, कॉलर आपल्या कपडे जे आहेत ना, आपल्या अंगावरले वस्त्र, त्याचा सुद्धा दुर्गंध येतो. स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या, त्याचा सुद्धा दुर्गंध येतो, दुर्गंध. पण जेव्हा श्री सद्गुरू संत बाळूमामा आहे ना, तो बसलाय तो बाबा,
तो बसलाय पालखीमध्ये तो बाबा 15 दिवसाला एकदा आंघोळ करत होता, 15 दिवसाला एकदा आंघोळ करत होता. पण ज्यावेळेस 15 दिवसाला एकदा आंघोळ करून सुद्धा, कारण त्या मामाच्या कपड्याला एक दाग सुद्धा दिसत नव्हता की मामा झोपेतून उठल्याबरोबर मामाचे कपडे पांढरे शुभ्र दिसायचे आणि विस्त्री मारल्यासारखे कपडे दिसायचे. एवढंच नाही की मामाच्या कपड्याचा कधी दुर्गंध सुद्धा येत नव्हता. मामा आपल्या बकऱ्यामध्ये राहायचे, पण 15 दिवसाला एक आंघोळ करायचे आणि 15 दिवसाला तो दिवस फक्त बार्शीचा, आणि बार्शीच्या दिवशीच मामा आपल्या तळामध्ये आंघोळ स्नान करायचे. इतर दिवशी अजिबात कधीच करत नव्हते. तो म्हणजे मामा. तर मंडळी, खरोखर माळू मामा त्याने आपल्या भक्तांना सांगितल्याप्रमाणे अनेक लोकांना मामा वरआडीने अनुभव द्यायचे आणि ते अनुभव अनेक लोकांना समजून आला की ते अनेक लोक मामाच्या दर्शन, मामा हा काशी विश्वनाथ आहेत हे समजून लोकांना अनेक कळायला लागलं. एवढंच नाही तर मामा हा नुसतं काशी विश्वनाथाचं स्वरूप दाखवत नव्हती मामा, तर मामा प्रति पांडुरंगाच्या कळसार मामाला दर्शन देत. तो म्हणजे मामा. तुम्ही अनेक ग्रंथ वाचले असतील, पण आपल्या अनेक ग्रंथामध्ये पांडुरंगाच्या कळसावर दर्शन आतापर्यंत कोण्या संताने किंवा कोण्या देवानं दिलं हे आपलं कधी ऐकण्यात आहे का? दिला असेल तर पांडुरंगानंच. कारण मंदिर पांडुरंगाचं, कळस पांडुरंगाचा, पांडुरंगाच्या कळसावर उभा टाकणार कोण? तर पांडुरंगच. पांडुरंगाशिवाय दुसरा कोणी उभा टाकू शकत नाही. पण माहिती आहे का, हा बाळू मामा आहे ना, बाळू मामा पांडुरंगाच्या कळसावर 2 वेळेस पांडुरंगाच्या निष्ठावंत वारकऱ्याला मामाला दर्शन दिलं. पांडुरंगाच्या कळसावर उभा टाकून पांडुरंगाच्या निष्ठावंत वारकऱ्याला, कारण पांडुरंगाच्या कळसावर उभा टाकून 2 वेळेस मामाला दर्शन दिलं. तो म्हणजे मामा. कारण एवढ्यावरच मामा थांबलेला नाही. ज्यावेळेस यंकाबारी यंकटगिरीच्या दर्शनासाठी मामाच्या भक्त, म्हणजे मामाचे भक्त होते. यंकाबा तुळशीगिरी नावाचा एक भक्त होता मामाचा. 5.5 फूट हाईट होती त्याची. 5.5 फूट हाईट होती त्या भक्ताची. यंकाबा तुळशीगिरी नावाचा तो भक्त होता. कारण बघायला निटास होता तो, तर सरळ निटास, वागायला सुद्धा निटास होता, प्रपंच सुद्धा निटास. गावातला कुठलाही तंटा असेल तर 4 गावातले लोक त्याला बोलवायचे. एक तंटा तो क्लिअर करायचा, कोणावर अन्याय करायचा नाही, सरळ सरळ तो न्याय करायचा. म्हणून त्याला लोक मानायचे. श्रीमंत होता तो, बंदूक घेऊन फिरत होता त्या काळात. काय त्याला बंदूक होती, त्याच्यापाशी बाहेर जायचं म्हणजे त्याला बंदूक घेऊन बाहेर जायचा. तो खरोखर यंकाबा तुळशीगिरी नावाचा भक्त. आणि तो यंकाबा तुळशीगिरी नावाचा भक्त त्याने खरोखर तो निटास 5.5 फूट हाईट होती. आणि तो तेवढा निटास असल्यामुळं खरोखर तो मामाच्या, कारण भक्त कसा बनला? बाळू मामाच्या मेंढ्या शेजे गावात मामा आपल्या मेंढ्याच्या एका शेतकऱ्याच्या शेतात मामानं आपला मुक्काम ठेवला होता आणि मामाच्या मेंढ्या त्याच्या शेतात गेल्या. मामाच्या मेंढ्या त्याच्या शेतात गेल्यामुळं, कारण त्याच्यापाशी गडी होती भरपूर, मग त्याला आपल्या मालकानं सांगितलं, त्या म्हणजे यंकाबा तुळशीगिरीनं सांगितलं, अरे कोणाच्या मेंढ्या आहेत? कोण्या धनगराच्या मेंढ्या येतात? आणून येतो, धनगर येईन तेव्हा सोडून बघूत कोण आहे त्या धनगर. म्हणून त्याला मेंढ्या ठुल्या आणि खरोखर मेंढ्या दाबून आणि ठुल्यामुळं ती वार्ता बाळू मामापाशी पोहोचली. आणि तो यंकाबा तुळशीगिरी मामानं त्याने खरोखर आपल्या मेंढ्या ठेवून घेतल्यात म्हणून कळालं की मामानं आपल्या हातात काठी घेतली आणि मामा, कारण यंकाबा तुळशीगिरी पशी गेली डायरेक्ट. यंकाबा तुळशीगिरी मामा त्या मेंढ्यापाशी होता आणि मामा त्या रोड एवढ्या अंतरावर होते. एवढ्या अंतराच्या दोघांमध्ये मामाना शब्द बोलण्याच्या अगोदर तो यंकाबा तुळशीगिरीनं मामाला पाहिल्याबरोबर, मामाची हाईट म्हणजे साधी नव्हती, यंकाबा तुळशीगिरी पेक्षा मामाची हाईट मोठी होती, निटास होते मामा. मामाचं स्वरूप काळं सावळं होतं आणि मामाला तेवढा निटास पाहिल्यानंतर यंकाबा तुळशीगिरीनं रोड एवढ्या अंतरावर पाहिलं आणि आपल्या गड्यांना सांगितलं, रे मेंढ्या सोडून द्या, मेंढ्या सोडून द्या. त्याला
आता मामा कोणा त्याला लगेच जाणीव झाली आणि त्याने मेंढ्या मामाच्या सोडून दिल्या आणि मेंढ्या सोडून दिल्यास तो यंकाप्पा तुळशीगीर मामाच्या जवळ आला हात जोडून. अहो मामा तुम्ही कोण? मामानं सांगितलं अक्कुळगावचा अरे बाळापा धनगराने, अक्कुळगावचा बाळापा धनगराने. जग जनार्दन बाळू मामा म्हणून मला ओळखतो. तो मी आहे. त्या यंकाप्पा तुळशीगीर बाळू मामाचं नाव ऐकून होता. यंकाप्पा तुळशीगीरनं बाळू मामाला नमस्कार केला आणि यंकाप्पा तुळशीगीर हा बाळू मामाचा निष्ठावंत भक्त झाला. मग तो यंकाप्पा तुळशीगीरचे मित्र कंपनी, कोणी डॉक्टर होता, कोणी वकील होता, कोणी सावकार होता, कोणी पाटील होता. हे अशा प्रकारांचे सगळे मित्र आणि ते सगळे बाळूमाचे भक्तच. मग या सगळ्यांमध्ये चर्चा व्हायची की आपण तर बाळूमाचे भक्त आहोत, पण आपल्याला आता तिरुपती बालाजीला एकदा जायला पाहिजे. ती एकोणेकामध्ये चर्चा व्हायची. मग ते यंकाप्पा तुळशीगिरी सगळे बसून म्हणायचे बाबा अरे यंकाप्पा आपण एकदा तिरुपती बालाजीला गेलं पाहिजे. मग त्याने म्हणायचे बाबा खरंच गेलं पाहिजे. पण अनेक दिवस म्हणायचे पण तिथं काही जाणच व्हायचं नाही. एक दिवस त्याने खरोखर त्यांच्या मित्र यंकाप्पा तुळशीगीरच्या मित्र कंपनीने ठरवलं की आपण आता तिरुपती बालाजीला जाऊ. आणि यंकाप्पा तुळशीगीर बाळूमामाच्या तळामध्ये मामाच्या बकऱ्यांची राखण मामा सोबत करू आणि सोबतीमध्ये संगतीमध्ये होता. आणि त्यावेळेस यंकाप्पा तुळशीगीर मामाच्या समोर बसला होता आणि मामा क्वाटवर बसले होते. आणि यंकाप्पा तुळशीगीर खरोखर बाळूमामापाशी मामाचे भक्त आले. सगळ्यांना दर्शन घेतलं आणि मामाला सांगितलं मामा आम्ही तिरुपती बालाजीच्या दर्शनाला चाललो. जा की रे बाबा आनंद आहे. मामा काय म्हणाले आनंद आहे जा बाबा. मामा कोणालाच म्हणत नव्हते जाऊ नको तिथं मीच आहे म्हणून. जा तुला कुठं जायचं तिथं जा. कारण जोपर्यंत तुला माझा विश्वास येत नाही तोपर्यंत तू थांबणार नाही. तोपर्यंत तुला आळंदीला जावं वाटतंय, पंढरपूरला जावं वाटतंय, तुला तिरुपतीला जावं वाटतंय, कारण सगळे तीर्थ बघा वाटते. बघून जेव्हा तुला सगळीकडे अनुभव घेऊन जेव्हा शेवटी माझ्याच शिवाय पर्याय राहणार नाही तो माझ्या पशीच येणारच गपचिव. पण त्यासाठी जा बोंबलत कुठं जायचं तिथं असं मामा समजून घ्यायचे आणि त्याला सांगायचे जा बाबा. तर खरोखर त्याने ते सगळेजण त्याने यंकाप्पा तुळशीगीरला सांगायला लागले अरे यंकाप्पा तुळशीगीर आम्ही तिरुपती बालाजीला चाललो आणि तू लई दिवसापासून म्हणतोयस की मला तिरुपती बालाजीला जायचंय, तिरुपती बालाजीला जायचंय. माझी एक इच्छा आहे आणि ती इच्छा मला तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन पूर्ण करायची. मग चल आम्ही बी चाललो तिरुपती बालाजीला. मग चल येतो का तो आमच्या सोबत? तू येतो का आमच्या सोबत? ते यंकाप्पा तुळशीगीरनं सांगितलं की मला देवाला विचारावं लागते. कोणाला? माझ्या देवाला विचारावं लागते. तो यंकाप्पा तुळशीगीरला मामाचे कारण ते बाकीचे भक्त म्हणतात अरे तुझ्या देवाला विचारावं लागते ना. कुठं आहे तुझा देव? हेच काय समोर बसलाय तोच. अरे बाळू मामा हाच आमचा देव आहे. आणि त्या देवाला विचार अरे मामा समोर आहेत ना मग विचार ना मामाला. मामाला त्या यंकाप्पा तुळशीगीरनं विचारलं. यंकाप्पा तुळशीगीर मामाला काय म्हणतोय मामा सगळे तिरुपती बालाजीला चाललेत. मी जाऊ का मामा तिरुपती बालाजीला? मी बी जाऊ का तिरुपती बालाजीला? मामा कांतात ए यंकाप्पा तुला कौल नाही बघ, तुला कौल नाही. कौल नाही म्हणल्याच्यानंतर तो यंकाप्पा तुळशीगीर आपल्या मित्राला सांगतोय की बाळू मामाचा कौल म्हणजे बाळू मामानं सांगितलं की तुला अरे तिरुपती बालाजीला जाता येत नाही आणि जायला जमणार नाही. पण मला काही देवाचं कौल नाही आणि बाळू मामाचा कौल नाही तर तिथं तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन काही उपयोग नाही. ते बालाजीचं दर्शन होणार सुद्धा नाही असं त्या यंकाप्पा तुळशीगीरनं आपल्या मित्राला सांगितलं. बाबा तुम्ही जावा खुशाल जावा पण मला काही येता येणार नाही. शब्दाचं पालन करावं लागतं देवाच्या दरबारात तर देव प्राप्त होतो, फुकट प्राप्त होत नाही. आपल्याला जर सांगितलं इथं बसलं नाही ते म्हणजे इथं बसण्यापेक्षा तिथं जाऊन बसतो. त्याला सांगितलं बाबा आज जाऊ नका उद्या जाय नाही आजच जातो. अरे हे ताट धुवून पाणी पिर काढेल ताट स्वच्छ धुवून तुम्ही म्हणलं का नाही नाही मला गडबड आहे तसंच ठेवतो. एखाद्याला सांगितलं बापू देवाकडे पुढा करून प्रसाद घ्यावा पायातलं चप्पल काढून प्रसाद घ्यावा नाही काय होत नाही कुठे काढेल बसव राहू दे तसंच. म्हणून काही जण आता पायात चप्पल घालूनच प्रसाद घ्यायला लागले का? त्याला वाटलं त्या लग्नामध्ये बप्पी निघाले देवामध्ये बप्पीच ते चालू करा. बप्पी म्हणजे कळालं की
ते बप्पी म्हणायचे एक सिस्टम निघाले, बप्पी सिस्टम. हे कसं आहे माहितीये का, ते कुत्र किंवा लांडग महाग लागल्यासारखं कार्यक्रम आहे. कुत्र किंवा लांडग महाग लागल्यासारखं. त्याला खाली बसून त्याने मी खरोखर जेवता बी येईना काय बी नाही. ताट बी हातात, पायात बूट, हातात ताट, एक हातानं ताट धरायचं आणि एक हातानं खात आहे. इथं आणि इकडून 4 पावलं जायचं, तिकडून 4 पावलं फिरायचं, फिरत फिरत खायचं. का? कारण ते काय म्हणते, हे लय बप्पी सिस्टम भारी आहे. काय? कारण वरून खायचं, पदार्थ पचनक्रिया होत्या चालू, लगेच मशीन थांबणार नाही. म्हणून हे बप्पी सिस्टम हे आपण समजून घेतलं पाहिजे की बप्पी सिस्टम कुठं करावं कुठं करू नये, हे समजलं पाहिजे. अन्न आहे, गाडीला पेट्रोल आहे ना, गाडीला पेट्रोल टाकलं तर ती गाडी चालते, मोठ्या गाडीला डिझेल टाकलं तर ती गाडी चालते. त्या गाडी आता गाडी काही गॅसवर गाड्या निघाल्यात आणि गॅस जर नसेल ती गाडी चालते का? जसं गाडीला पोटाला लागतंय का नाही गाडीला, तसं तुमच्या इथे पोटाचं पेट्रोल आणि डिझेलच आहे. पण कळतंय कुठं काय? अरे त्याच्यावर आपलं जीवन आहे. अन्न आणि पाणी आहे तर आपण सुखरूप आहोत, आणि अन्न आणि पाणी नाही ना तर अजिबात आपल्याला सुख नाही किंवा समाधानी नाही. पण हे आपल्याला समजलं पाहिजे. समजून घ्यायला वेळ लागतो. ज्या दिवशी आपल्याला समजतं, कारण त्या दिवशी खरं आपल्याला अनुभव येतो. म्हणून त्याच्यासाठी जीवन करावं, पायातलं वाहन बाजूला काढावं, हात स्वच्छ धुवावं, हात पाय स्वच्छ धुवावं, ताटाला आणि दोन्ही हात जोडावं, नमस्कार करावं, ते अन्न ग्रहण करावं, हे कळालं पाहिजे. कारण ते जे अन्न घेतं का नाही, अरे ते अन्न पूर्ण आहे, पण त्या अन्नाची किंमत आपल्याला कधी कळणार? कारण आज तुम्ही जेवण करता ना देवाच्या दरवाजावर, त्या ताटामध्ये अर्ध, पोटामध्ये अर्ध, पण अन्नाची किंमत कधी कळते? ज्या दिवशी तुम्ही एखादी बाहेर कुठे गेला आणि दिवसभर उपाशी कुठं भेटणं झालं का नाही, 5 रुपये जर खिशात नसते की तवा वाटतं नाही ना काय खरकट्यामध्ये पडल्याला कुठं दिसलं का नाही, त्याच्याकडे फक्त एवढं टाकलं व्हायला काय का बक्कळ विचार त्याच्यावर. पण काय करू, लोक काय म्हणतात की. म्हणून त्याच्यासाठी अन्न फार महत्वाचं आहे. त्या अन्नाची किंमत फार मोठी आहे. ते अन्न म्हणजे एक देवाचा प्रसाद आहे, समजलं पाहिजे. त्या विचारानं कार्य अन्न आपण घेतलं पाहिजे, त्या अन्नाचा सन्मान केला पाहिजे. सहज आपण आणि एखादी मोठा माणूस आपल्या गावात आला ना, मोठा माणूस एखादी आपल्या घरा प्रपंचामध्ये आपण लग्न करतो ना, आणि त्या लग्नामध्ये एखादी आपला नातेवाईक मोठं गाडी फिरे घेऊन आला ना, त्याचा आपण सन्मान करतो का नाही पटकन, तसं त्या अन्नाचाही सन्मान केला पाहिजे. आणि ते अन्न सुद्धा जेवढं त्या अन्नाचा सन्मान करताल ना, कारण तेवढं तुम्ही आम्ही त्याच्यावर समाधान राहणार आहे. आणि त्यानं जर मनात आलं ना, त्यानं जर त्या जगाच्या मालकानं ठरवलं ना, तुम्हाला घोटभर बी पाणी पिऊ द्यायचं नाही, घोटभर बी अन्न आणि एक शीतभर सुद्धा अन्न खाऊ द्यायचं नाही जर ठरवलं, तर त्यानं तुम्हाला खाऊच देत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही जर कस काय 100% सत्यता आहे. म्हणून त्याच्यासाठी त्या भगवंताची आराधना, त्या अन्न मातेला नमस्कार करून खरोखर अन्न ग्रहण केलं पाहिजे. कारण आपण घेतलेलं अन्न, कारण ते सुद्धा पचल्या जातं आणि समाधान आपण सुद्धा तृप्त होतो आणि आपल्या सुद्धा यंत्रणा योग्य चालतात. तुम्ही जण कस काय, काय मामा काय सांगतोय, अरे तुमच्या शरीरामध्ये जे वैष्णव नावाची जी यंत्रणा आहे, वैष्णवा नावाची यंत्रणा, कोण्या नावाची? वैष्णवा नावाची जी यंत्रणा आहे, ती वैष्णवा नावाची यंत्रणा सुद्धा माझ्या नावची आहे म्हणते मामा. अरे ते अन्न जे घेता ना, अरे ते अन्न पचवायचं का जशाला तसं खाली पाठवून द्यायचं, ते ठरवणारा मी आहे मंत्री. तुमच्या अरे तुमच्या शरीरामध्ये जी वैष्णव नावाची जी यंत्रणा आहे, अन्न पचवते आणि पचलेलं अन्न तर बाहेर काढून देते. कारण ती जी वैष्णव नावाची यंत्रणा आहे ती माझ्या नावची आहे म्हणते मामा, आणि ते मी ठरवत असतो. कारण माझ्याशिवाय ह्या जगामध्ये कोणीच ठरवू शकत नाही म्हणतो. म्हणून त्याच्यासाठी काळजी आणि काळजीप्रमाणे आपण परमात्मा केला पाहिजे. एवढंच नाही, तुमच्या घरामध्ये जे अग्नीवर आपण स्वयंपाक बनवतो ना, मामा काय सांगतोय, अरे ती अग्नी सुद्धा माझ्या नावची आहे म्हणते, माझ्या नावची. कोणतं शिजवायचं आणि कोणतं नाही शिजवायचं मी ठरवत असतो, कारण तो म्हणजे नेहमी म्हणतो मामा. आणि त्या मामाची आराधना आपण करतो, हे आपलं भाग्य समजा. उद्या ज्याला कन्याचा प्रसाद आहे,
कन्याचं महत्व काय? कन्या औषधी व्याधी जर्जरा दिले भूमी जलपुत्रंदरा भक्ता बोलती रागाच्या भरा भंडाऱ्याचा महिमा मोठा गुरुवरा. काय? कन्या औषधी व्याधी जर्जरा दिले भूमी जलपुत्रंदरा भक्ता बोलती रागाच्या भरा भंडाऱ्याचा महिमा मोठा गुरुवरा. कारण त्या कन्यापासून अनेकाच्या पाठीमागची विडा पिडा नष्ट होणार आहे म्हणतो मामा. आणि अनेकाची रोगराई सुद्धा नष्ट करण्याची ताकद त्या कन्यात आहे. अरे एवढंच नाही, त्या कन्याच्या प्रसादात एवढी ताकद आहे. अरे तुम्हाला त्या दिनी खरोखर ज्याला संतती प्राप्त होत नाही त्याला संतती प्राप्त करण्याची ताकद त्या कन्यात आहे. अरे एवढंच नाही म्हणतोय मामा. अरे त्या कन्याचा जास्तीत जास्त संगत आणि पोटभर जेवढ्या कन्याचा प्रसाद खाचान जास्तीत जास्त कन्या खाचान. कारण त्या कन्याच्या माध्यमातून मोक्ष पद सुद्धा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही म्हणतो ते. अरे तेवढी ताकद उद्याच्या कन्याच्या प्रसादात आहे. आणि तो कन्याचा प्रसाद 15 दिवसाला एकदा बनतो. आपल्या पाठीमागे कितीही कामं राहू द्या पण तो कन्याचा प्रसाद आपल्याला दररोज भेटत नाही. लक्षात ठेवा, 15 दिवसाला एकदा कन्याचा प्रसाद भेटतो. उद्याच्याला ठीक 8:30 वाजता मामाची आरती होईल. आरती झाल्याच्या लगेच कन्याचा प्रसाद चालू होईल याची काळजी ठेवा. आपल्या माध्यमातून आपल्या 4 परिपावण्याला सुद्धा तो प्रसादाचा लाभ झाला पाहिजे. आणि आपल्या माध्यमातून 4 लोकांना सुद्धा बाळूमामाची संगत सेवा आणि भक्ती घडली पाहिजे. ह्या विचारानं कार्य करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला महत्वाचं सांगू का? आम्ही बाळूमामापाशी येतो ना, ह्या बाळूमामाच्या समोर कितीही तुम्ही नतमस्तक टेकवा, कितीही त्याने मामाला आराधना करा, त्याच्यानं लवकर पावणार नाही मामा. पण पावतो कसा मामा? पावतो म्हणजे तुम्ही सोन्याचा नवस बोला बाळूमामाला, लवकर पावणार नाही. चांदीचा नवस बोला, लवकर पावणार नाही. पैशाच्या गट्ट्याच्या, पैसे जे असतात ना पैशाच्या गट्ट्याचं, त्याचा नवस बोला, ते लवकर पटदिशा काम करणार नाही. आणि त्या देवाला जर सांगितलंय मामा मी तुझ्या बकऱ्यांची राखण करतो पण माझी एवढी इच्छा पूर्ण कर, तो मामा 100% धावत पळत त्याचं काम करतो. कारण मामानं सांगितलेलं रे माझी मेंढी सुखी ना, माझी मेंढी सुखी असेल तर माझा मेंढका सुखी, माझी मेंढी आणि मेंढका सुखी आहे तर मला जग सुखी आहे म्हणतोय. आणि माझी मेंढी आणि मेंढका सुखी नाही ना, मला हे जग दुःखी आहे का सुखी आहे का मला घेणं देणं नाही म्हणतोय. मला घेणं देणं नाही. आपल्याला काय वाटतंय? प्रत्येक देवाच्या दरबारात आज बी बाळूमाच्या मंदिर, आज बाळूमामाचे एवढे 18-19 पालखी येतो, 20 व आदमापूर आहे. पण या 20 ठिकाणी बाळूमामाच्या नावाखाली देणगी अलाउशिंग करून घेतल्या जात नाही. पण बाळूमामाच्या नावाखाली मंदिर बांधले ना, जिथं जिथं बाळूमाच्या नावाखाली मंदिर बांधले त्यांचं एकच चालू आहे, अलाउशिंग करून देणग्या जमा करणे आणि त्याच्या नावाखाली आपलं कार्य चालवणे, त्याच्या माध्यमातून. कारण मी देव आहे, देव ऋषी आहे हे जगाला दाखवणे, हे यांचा कार्य चालू आहे. एक लक्षात ठेवा. पण यांना कुठं माहिती आहे देव कुठं आहे? त्यांना माहिती नाही देव कुठं आहे. आपण काय करतो बाळूमामासाठी? अरे बाळूमामाला दिवस रात्र नुसता हार घातला म्हणजे बाळूमा पावत नाही. कारण मामाच्या शेळी मेंढीची जे सेवा करेल आणि जेवढ्या शेळी मेंढीसाठी आपण राबताना कारण तेवढा मामा पावतो. फुकट पावणारा देव नाही. म्हणून त्याच्यासाठी सेवा भक्ती दृढ भावनेनं विश्वासानं करण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही दृढ भावनेनं दृढ विश्वासानं करसाल ना तेवढा मामा आपला जीवनाचा उद्धार करतो. कारण मामा काय सांगतोय? अरे लुंगडी, अरे मामा काय सांगतो? अरे आज मेंढ्या घेऊन फिरायला लागला त्याच्या पाठीमागं कारण आहे. ह्या मेंढ्या घेऊन फिरण्याच्या पाठीमागं कारण आहे मामाचं. मामानं सांगितलेलं आहे. अरे लुंगडी गोंगडी पुकाची वैन सारखी पुकाची मेंढी मोलाची वैन मेंढीबाई पालखीतून मिरवेन मेंढीच्या पोटी मेंढीचा अरे जग दुनियात नवल होईल. मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल, मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल म्हणतो मामा. लोंगडी घोंगडी पुकाची वैन सरकी पुकाची मेंढी मोलाची वैन मेंढीबाई पालखीतून मिरवेन मेंढीच्या जग दुनियात नवल होईल. मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल म्हणतोय मामा. येडा आहे का तो मेंढ्या घेऊन फिरायला? अरे या सृष्टीमध्ये त्या मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल आणि जग दुनियात नवल होईल म्हणते.
आणि ते जग दुनिया बघायला येईल म्हणतोय. अरे जगाच्या आगळं वेगळं घडून दाखवणारा तो म्हणजे मामा. जगापेक्षा वेगळं करून दाखवणारा तो म्हणजे मामा. त्या मामाच्या संगतीत आपण वावरतो. कारण त्यासाठी मामा काय सांगतोय, अरे या कलियुगामध्ये चन्न बसवेश्वराची मामा काय सांगतो, तुम्ही आम्ही काय विचार करतो की बाळूमाचं मंदिर व्हाव, बाळूमाचं मोठं कार्य वाढाव, मामाचं दिव्य महत्व वाढाव जगात. अनेक गावचे लोक म्हणतात आम्हाला बाळूमाचं मंदिर बांधल्यामुळे मामाचा प्रचार होतो, मामाचे भक्त वाढतात. अरे बाबा, हा बाळूमामा आहे. अरे बाळूमामाचे भक्त तू वाढवण्याची गरज नाही किंवा मी वाढवण्याची गरज नाही. कारण मामा काय सांगतो, अरे जग जनार्दन ऑटोमॅटिक मी जगाचं काम करतो, जग मला मानतो आणि जग मला चांगलं ओळखून चालतं, तो म्हणजे मी आहे. अरे माझ्या नावाचा प्रचार करायची गरज नाही म्हणतोय तो म्हणजे मामा. कारण मामा काय सांगतोय, कारण माझ्या मंदिराच्या आणि माझ्या कारभाराच्या आणि माझ्या प्रपंचाची तुम्ही काळजी करू नका. अरे कलियुगाच्या शेवटच्या टोकाला काय सांगतोय मामा, ह्या कलियुगाच्या शेवटच्या टोकाला चन्न बसवेश्वर